आपण आता ह्या उदगीर चे आपण उमेदवार आहात, अधिकृत उमेदवार आहात, आपल्या पाठीमागे जनता सुद्धा आहे, परंतु जेव्हा तुम्ही जनसामान्यामध्ये जाता तेव्हा तुम्हाला काय अनुभव येतो? आपल्या पाठीशी मतदार आहेत का? आज मी उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवतोय। प्रचंड उत्साह, प्रचंड लोकांमध्ये, एवढ्या मोठ्या जल्लोषामध्ये लोक त्या ठिकाणी माझं स्वागत करतायत। प्रत्येक समाजातले लोक समोर येऊन म्हणतात की तुम्ही प्रचंड मोठा विकास केलाय आणि आम्ही तुम्हाला मतदान त्या ठिकाणी करणार आहोत। आणि म्हणून प्रत्येक गावात गेल्यानंतर जल्लोषामध्ये स्वागत करून माझ्या लाडक्या बहिणी सुद्धा औक्षण करून आम्हाला त्या ठिकाणी मदत करण्याचं आश्वासन त्या ठिकाणी देतात। मी तुम्हाला खात्रीने सांगतो की या उदगीर आणि जळकोट मतदारसंघातून कमीत कमी 50,000च्या पुढील लीडनं जर इथं मला इथली जनता त्या ठिकाणी निवडून देईल असा विश्वास मला या जनतेच्या वतीने मला त्या ठिकाणी वाटतो। मी बघत होतो, मी याची तिसरी निवडणूक आहे, त्या दोन निवडणुकीचा अनुभव आणि ह्या निवडणुकीचा अनुभव फार वेगळा आहे। ह्या निवडणूक अक्षरशः जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे। जनतेच सांगतात की आम्हाला तुम्हाला मतदान करायचंय, त्याच्यामुळे सर्व जाती धर्मातले लोक मला त्या ठिकाणी मतदान करून प्रचंड मताने त्या ठिकाणी विजय करतील असा विश्वास, आत्मविश्वास या ठिकाणी मला आहे। आणि खरंच मी मनापासून जनतेचे आभार व्यक्त करतो। गेली 5 वर्ष ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये विकास करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं, 6,500 कोटी रुपये माझ्या मतदारसंघामध्ये आणून मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं, त्याचाच आशीर्वाद म्हणून मला जनता मतदान करेल असा विश्वास मला त्या ठिकाणी आहे। महत्वाचा एक प्रश्न, मला जो संकल्प आहे ते मला मेडिकल कॉलेज उभा करायचं, एअरपोर्टची निर्मिती करायची, मी MIDC मंजूर केली आहे, तिथे एखादा मोठा प्रोजेक्ट आणून इथल्या तरुणीला रोजगार उपलब्ध करून द्यायचे आणि वंदे भारत ट्रेन सुद्धा चालू करण्याचा माझा प्रयत्न त्या ठिकाणचा असणार आहे। जे नवं ते उदगीरला हवं या ब्रीदवाक्यातून या मला उदगीरचा विकास करण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार आहे। एक शेवटचा प्रश्न घेतो, मराठा समाज आणि धनगर समाज हा निर्णायक मतदार आहे, आज त्यांच्या आरक्षणाला डावलले गेले, भविष्यामध्ये आपला काय प्लॅन आहे त्या आरक्षणाचा? हे बघा, जरांगे पाटील साहेबांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे। जो कोणी मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेईल, जो कोणी मराठा समाजाच्या विषयी जो कोणी बोलेल, आता इथं सांगितलं मी मराठा भवन उभा करून दिले, छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार केले, मी त्यांच्या नावाचं मुलांचं वसतिगृह आम्ही त्या ठिकाणी आम्ही करतोय, छत्रपती शिवाजी महाराजच्या नावानं संस्कृती भवन या ठिकाणी उभा केले। आणि जेवढे काही मराठा समाजाचे गाव आहेत किंवा मराठा समाजाने ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या करण्याचा प्रयत्न केला, म्हणून अख्खा मराठा समाज माझ्या पाठीमागे उभा आहे, OBC समाज माझ्या पाठीमागे उभा आहे, अल्पसंख्याक मुस्लिम समाज माझ्या पाठीमागे उभा आहे, लिंगायत समाज अक्षरशः पूर्णपणे त्या ठिकाणी माझ्या पाठीमागे आहे। सर्व समाजातले लोक विकासाच्या मागे आहेत आणि म्हणून जाती धर्माच्या नावावरती लोकांना मतं पडत नाहीत, ती फक्त चर्चा असती आणि कुणीही जाती धर्माच्या नावावरती मतं देता कामा नये असं सुद्धा आव्हान त्या ठिकाणी करतो। जे माणूस काम करतो त्याच्या पाठीमागे शक्ती उभारण्याचं काम इथली जनता त्या ठिकाणी करते आणि तोच इथं सुद्धा या आपल्या मतदारसंघात करेल असा विश्वास मला आहे। नक्कीच, तर या मतदारसंघामध्ये मी अनेक कामे केलेली आहेत, अनेक कामे मी करत राहणार आहे, त्याचबरोबर जाती द्वेषाचं मी राजकारण करत नाही।